हा प्राणी दिसायला खूप सुंदर दिसत असला तरी असे असूनही हा अतिशय आक्रमक शैलीचा प्राणी आहे। पाणघोड्याचे तोंड 5 फुटांपर्यंत उघडू शकते। पाणघोडा हा आफ्रिकेचा मूळ प्राणी आहे आणि हा आफ्रिकेतील सर्वात धोकादायक प्राणी देखील मानला जातो। याला आपल्या क्षेत्रातील इतर प्राणी किंवा मानव आवडत नाहीत आणि पाहताच हा हल्ला करण्याच्या स्थितीत येतो। पाणघोडे स्वभावाने खूप आक्रमक असतात। जर आपण यांच्या जवळ गेले तर हे आपल्यावर नक्कीच हल्ला करू शकतात। आफ्रिकेसारख्या देशांमध्ये पाणघोड्याची चरबी हिरे पॉलिश करण्यासाठी वापरली जाते। हा प्राणी जास्ती करून पाण्यात राहत असल्यामुळे याला पाणघोडा असे नाव पडले। इंग्रजीत या प्राण्याला हिप्पोपोटॅमस असे म्हणतात। हिप्पो म्हणजे घोडा आणि पोटॅमस म्हणजे नदीत राहणारा। पाणघोडा वास्तविक हा प्राणी घोड्याच्या कुटुंबाशी संबंधित नसून डॉल्फिन आणि व्हेलच्या कुटुंबातील आहे। हा अर्ध जलचर प्राणी आहे। पाणघोडा हा हत्ती आणि गेंड्यांच्या नंतर पृथ्वीवरील तिसरा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे। पाणघोडे हे प्राणी शाकाहारी लोकांच्या श्रेणीत येतात। हे गवत, पाने, डहाळे, झाडे आणि वनस्पती खातात। पाणघोडे एका दिवसात 150 पौंड गवत खाऊ शकतात। पाणघोड्यांच्या त्वचेखाली चरबीचा जाड थर असतो, यामुळे गुलाबी रंगाचे द्रव बाहेर पडत राहते। एक निरोगी पाणघोडा 50 वर्षांपर्यंत जगू शकतो। पाणघोड्याची चरबी 2 इंच जाड असते आणि ती खूप कठीण असते। पाणघोड्यावर भाल्याचा हल्ला कधीही यशस्वी होऊ शकत नाही। निरोगी पाणघोडा 12 फूट लांब आणि 5 फूट रुंद आकाराचा असू शकतो। पाणघोडा हा सामाजिक प्राणी आहे आणि याला कळपामध्ये राहायला आवडते। यांच्या एका कळपात 30 ते 40 नर व मादी पाणघोडे असू शकतात। एका पाणघोड्याचे वजन 4 टनांपर्यंत असू शकते। जड शरीर असूनही पाणघोडे जलद कसे धावायचे हे जाणवतात आणि हे ताशी 30 किलोमीटर वेगाने धावू शकतात। हा प्राणी इजिप्तमधून नष्ट झाला असला तरी नाईल नदीच्या खोऱ्यात, टांझानिया आणि मोझांबिक मध्ये मिळतात। या व्यतिरिक्त केन्या, सोमालिया, काँगो, चाड, अंगोला, नामिबिया, झांबिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये पण मिळतात। प्राचीन काळी या प्राण्याच्या 2 जाती युरोपमध्ये राहत असत, जे आता नष्ट झाल्या। तसेच मादागास्कर मधील एक जात नष्ट झाली। पाणघोडे कुरकुर, गर्जना आणि घुंगरांसह अनेक स्वरांसह संवाद साधतात। असा हा पाणघोडा